नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। आज आपण या ठिकाणी इयत्ता 6वी सेमीच्या मुलांसाठी आकारित चाचणी क्रमांक 2 याची सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहे 2025-26 साठी। ठीक आहे, तर मग बघूया प्रश्नपत्रिका काय आहे। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर बघूया पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे। क्वेश्चन नंबर 1A. In each example below, find the ratio of the first number to the second number. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तर रेशो काढायचंय। कशाचं काढायचंय तर पहिल्या नंबरचा आणि दुसऱ्या नंबरचा काढायचा। म्हणजे 42/56 दिलेलं आहे। ठीक आहे, बरोबर 42/56 या दोन्ही नंबरला भाग जाणारी संख्या कोणती आहे तर 14। 14च्या पाड्यात या दोन्ही संख्या आहेत, म्हणून काय केले 14 त्रिकम 42 आणि 14 चौक 56 म्हणजे 3/4 हा रेशो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। आणि त्याच पद्धतीने 135 आणि 99चा रेशो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न काय आहे बघा आपला, तर व्हॉट पर्सेंटेज इज 3/4 ऑफ द टोटल विचारलेले। ठीक आहे, आता एकातला 3/4 म्हणजे काय झाला 3/4 झाला, म्हणजे एकातला 1 फुल भाग त्यातला 3/4 भाग। ठीक आहे, आता 3/4 म्हणजे हे टोटल किती झाले आपले 100 झाले। ठीक आहे, तर 3/4 पार्ट्स मीन्स कुठला झाला हा पूर्ण झाला, म्हणजेच आपला किती असणार आहे तर 75% या ठिकाणी असणार आहे। ओके, नेक्स्ट। आता नेक्स्ट मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, तर पर्सेंटेजचं गणित आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। क्वेश्चन नंबर 2A काय सांगितलेलं आहे, सना स्कोर्ड 657 मार्क्स आउट ऑफ 900 इन हर एक्झाम, व्हॉट वॉज द पर्सेंटेज सी स्कोर्ड। ठीक आहे, म्हणजेच काय झाले आपले 657/900 इंटू 100 आलेले। ठीक आहे, देन 0 गेट कॅन्सल झाले आणि या ठिकाणी किती मिळालेले आपल्याला तर 9 ने डिवाइड केल्यानंतर 73% या ठिकाणी मिळालेले आहेत। ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलेलं आहे, इफ 30 मीटर ऑफ अ क्लॉथ कॉस्ट ₹5400। ठीक आहे, म्हणजे काय सांगितलेलं आहे 30 मीटर कापडाची किंमत आपल्याला किती दिलेली आहे इथं 5400 दिलेली आहे। अँड फाइंड द कॉस्ट ऑफ 13 मीटर ऑफ अ क्लॉथ असं विचारलेलं आहे। ठीक आहे, कॉस्ट ऑफ 1 मीटर क्लॉथ इज काय असणार आहे आपली तर 5400/30 असणार आहे। देन 0 गेट कॅन्सल आणि इथं डिवाइड केल्यानंतर आपल्याला 180 रुपीज मिळालेले आहेत, जे की 1 मीटर क्लॉथची प्राइस आहे। ठीक आहे, पण आपल्याला 13 मीटर क्लॉथची काढायची आहे, म्हणजेच आपण काय करणार 1 मीटर क्लॉथला लागणाऱ्या किमतीला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 13 केले तर आपल्याला आन्सर मिळाले 2340 रुपीज। ओके, क्वेश्चन नंबर 2C काय दिलेलं आहे बघा, 3 as 1 हाऊ डू यू रीड दिस। आपल्याला काय करायचं ते वर्ड्स मध्ये राईट करायचं आहे। ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स। आता इथं x - 5 = 2, 7b = 49, y - 8 = 14 अशी इक्वेशन दिलेली आहेत। आता काय करतो बघा आपण -5 असेल आपण काय करतो ऍड बोथ साइड 5 करणार आहे। इथं काय बघा तर मल्टिप्लाय बाय 7 असेल तर डिवाइड बाय 7 बोथ साइड करणार आहे। इथं -8 असेल तर ऍड बोथ साइड 8 करणार आहे। ओके, त्याच्यामुळे काय होतं इकडच्या टर्म कॅन्सल होतील आणि इकडं 2 + 5 7 झाले, इथं 7 7 49 झाले आणि इथं 22 आलेलं आहे। ठीक आहे, हे सगळं आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे आणि त्याचे प्रकरण तुम्ही बघून घेतला तर तुम्हाला अजून सोपं जाईल। रिराइट द फॉलोइंग युजिंग अ लेटर असं सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता इथं काय सांगितलेलं आहे बघा, द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड 8। द सम ऑफ अ सर्टन नंबर म्हणजेच कुठला असणार आहे आपला x असणार आहे। ठीक आहे, आणि काय असणार आहे अँड 8 म्हणजेच किती आले 8 आले। ठीक आहे, 3 टाइम्स अ नंबर इज 24। 3 टाइम्स म्हणजे काय मल्टिप्लिकेशन, कशाला कुठला नंबर दिलाय का नाही दिलेला म्हणून व्हेरिएबल घेतला, मग काय आला 3x बरोबर किती आले आपले 24 आलेलं आहे। ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, फाइंड द रेशो ऑफ द गिव्हन फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड सांगितलेलं आहे। ठीक आहे, 40 बेड्स आणि 100 बेड्स आहेत। ठीक आहे, आता बेड्स आहेत त्यामुळे इथं 40/100 घेतले, 0 गेट कॅन्सल, 4 आणि 10 कुठल्या टेबल मध्ये आहेत तर 2 आणि 2च्या टेबल मध्ये, 2 ने डिवाइड केलं म्हणजे एकच टेबल आपण बघतो की ज्याच्यामध्ये हे दोन्ही नंबर असायला हवेत। 2 2 4, 2 5 10 म्हणजे रेशो काय आला आपला 2s5।
पण आता इथं देताना बघा 125 सेंटीमीटर अँड 1 मीटर दिलेलं आहे, त्यामुळे आपण इथं 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर घेणार आहे. मग तेच युनिट आपण काय करणार आहे या ठिकाणी यूज करणार आहे, कारण ज्यावेळेला रेशो फाइंड करतो त्यावेळेला दोन्हींचे युनिट हे काय लागतं, सेम लागतं. आता हे दोन्ही नंबर कुठल्या टेबलमध्ये आहेत, तर 25च्या. 25 5 जा, 25 4 जा. ओके, म्हणजे रेशो काय आलेला आहे, 5:4 हा रेशो आलेला आहे. अँड लास्ट वन इज काय सांगितलेलं आहे, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस म्हणजेच काय असतं, तर आपलं प्रॉफिट असतं. ठीक आहे, या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.